नक्की मी तुमची माफी मागते ना खरंच. नाही 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 रे, तसं नाही. मग तुम्ही कसं आहे ते सांगा. मी खरंच तुम्ही जे सांगाल ना ते करेन. नक्की माझी शपथ घेऊन सांग, मी जे सांगेन ते तू करशील. हो. मग एक काम कर, तू आणि तुझी मम्मी माझ्या घरी येऊन माझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माझी माफी मागायची. अरे तुमच्या पप्पांची पण अशीच माफी मागितली होती की नाही? मग पप्पांनी माफ केलं होतं की नाही? मी पण करेन. आणि शेवटी प्रश्न तुझ्या बहिणीच्या लग्नाचा आहे, तिच्या आयुष्याचा आहे. एकदा का तुम्ही माफी मागितलीत ना की मग मी लग्नाचा विचार करेन. माझं ठीक आहे पण मम्मी मी मागते ना तुमची. अगं तू काय बाबा, नीट ऐकलं नाहीस का? चुकलं तुझ्या मम्मीचं पण की नाही? बोललीये तुझी मम्मी पण, हो की नाही? मग तू आणि तुझ्या मम्मीनी दोघींनी माझ्या घरी यायचं, माझ्या पायावर डोकं ठेवायचं, नाक रगडायचं आणि माफी मागायची. सिंपल. आणि जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही ना तोपर्यंत माझ्या डोक्यात की नाही तो असा राग, चिडचिड, अपमान हेच फिरत राहील. लग्नाचा विचार सुरूच नाही होणार माझ्या डोक्यात. कळतंय का तुला? माझा त्रास कळतोय ना तुला? हलकं वाटतंय ग मैत्रिणी तुझ्याशी शेअर करून. आणि ज्याच्यासाठी आले होते ते पुन्हा एकदा खूप छान प्रेझेंटेशन केलंस. तुझ्यामुळे मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. मी जयला सांगते तुला इन्क्रीमेंट द्यायला. स्वामी ही कसली परीक्षा बघताय तुम्ही? पहिले मला वाटलं की थांबाच्या प्रेझेंटेशनचं कौतुक करताय. मग समजलं कौतुक नव्हतं ते. त्यांनी जे करायला सांगितलंय ते मी कसं बोलू मम्मीला? स्वामी ताईच्या लग्नामध्ये एवढे अडथळे का हो? माझ्या ताईने आजपर्यंत स्वतःसाठी कधी काहीच मागितलं नाहीये. तिच्या बाबतीतच का असं करताय तुम्ही? शरू काय झालंय? कुठे काय? काही नाही. ऐक ना, ऑफिसचा फोन होता ना, कोणी काही बोललंय का तुला? काही नाही ताई, चल ना आज जाऊ. चल. खरं सांग काय झालंय? अगं बोलली ना मी, काही नाही झालंय. चल ना आज जाऊया, नाही तर मम्मी परत प्रश्न विचारत बस. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे बघ, नेहमी तू माझ्यापासून सगळं लपवतेस हा, पण आता मला कळतंय की काहीतरी झालंय. म्हणून प्लीज सांग काय झालंय. असं नाही सांगणार ना? ताई अगं तुला माझी शपथ आहे, खरं सांग काय झालंय. गौतमच्या आईने भेटायला बोलवलं होतं. काय? हो. पहिले त्या आजच्या प्रेझेंटेशन बद्दल बोलल्या आणि मग तुमच्या लग्नाबद्दल. त्या बोलल्या की मी लग्नाला परमिशन देईन, पण त्यासाठी तू म्हणजे मी आणि मम्मीने त्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माफी मागितली तरच. काय?
का? आम्ही त्यांचा खूप अपमान केलाय असं बोलल्या त्या. अगं पण हे कोणी ठरवून केलं नव्हतं ना. त्या पण बोलल्या ना तुला आकाशच्या लग्नात. मग नंतर हॉस्पिटलमध्ये मम्मी पप्पांना पण बोलल्या ना. हे बघ, असं होणार नाही हे त्यांना सांगायला हवं. ताई, तू तू थांब जरा प्लीज, शांतपणे ऐक माझं. मी ऐकून घेणार नाहीये, तू ऐक माझं. तू किंवा मम्मी, दोघांमधून कोणी असं काही करायचं नाहीये. शगू ग, यात कोणाची चूक असली ना तर ती माझी आणि गौतमची आहे, कोणाचीच नाहीये. आणि हे बघ, तुमची कोणाची चूक नसताना तुम्ही तिथे जाऊन माफी मागितलेली मला अजिबात पटणार नाही. कळलं? ताई अगं ऐक ना माझं. तूच मला त्या दिवशी बोलली ना की आपल्या मम्मी पप्पांना जसं वाईट वाटलं असणार तसं त्यांना पण वाईट वाटलं असणार. अगं त्यांच्या जागी जाऊन बघितलं तर खरंच त्या अगदीच एकट्या पडल्यात. त्यांची मुलं त्यांच्याशी खोटं बोलली ते आपल्यासाठी. मग कोणावर राग काढणार त्या? तरी ठीक आहे ना, आपण जशी आपल्या मम्मी पप्पांची माफी मागितली ना तशी मागेन मी त्यांची माफी. आणि पप्पा बोलतात ना आपले की माफी मागितल्यावर कोणी लहान होत नाही. काय फरक पडतो? ताई अगं, त्या मोठ्या आहेत, त्यांना इगो असणारच. आणि फक्त माफी मागितल्याने जर त्यांचा इगो सुखावणार असेल, आणि मेन म्हणजे त्या तुमच्या लग्नाला जर रेडी असतील तर चांगलंच आहे ना. मी काही करेन, मग मागेन मी माफी. तुमच्या पायावर डोकं ठेवून नाक रवडून जे काही असेल मी करेन. शारू, आणि या सगळ्यात मम्मीचं काय? मी उद्या परत भेटेन त्यांना रिक्वेस्ट करेन की ह्या सगळ्यामध्ये मम्मीला ओढू नका. मी काही करायला तयार आहे, काहीही, पण मम्मीने माफी मागायचा हट्ट करू नका. आणि मला वाटतंय की त्या ऐकतील. म्हणजे आता त्या रागात होत्या ना, पण उद्या त्यांना पण वाटेल की हां मम्मीकडून माफी नाही मागून घेतली पाहिजे. नाही, तुझं लग्न ना तुझ्या मनासारखंच व्हायला हवंय मला. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ही तर काय अगं खूप छोटी गोष्ट आहे. तू नको काळजी करू.